कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिला जिवंत सहताना पाहावं लागलं अथर्वला। त्या परिस्थितीत त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही नाही करू शकत मी। आजही त्या आठवणींनी त्याचं मन होरपळून निघतं। आईचे मला हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा येतो। अंबिकाला चाफा खूप आवडायचा। हे चाफ्याचं झाड तिनेच लावलं होतं। चाफ्याच्या सुगंधाने आणि तिच्या येण्याने आमचं घर बहरून गेलं होतं। ती गेल्यानंतर हा चाफाही गेला आणि त्याच्याप्रमाणे आमचं घरही सुकून गेलं। पण बाईसाहेब, त्या दिवशी वेदाच्या बाबतनी या का नाही विजवली? मीरा, अशा परिस्थितीत फक्त दोनच गोष्टी घडू शकतात। एकतर तो माणूस त्या संकटात उडी मारतो किंवा जागच्या जागी थिसून जातो। अथर्वही हे सगळं पाहत असताना जागच्या जागी गोठून गेला होता। मला ना कधी कधी अंबिकाचा खूप राग येतो। नवरा बायको मध्ये वाद होतात, पण म्हणून तिने असा निर्णय घ्यावा? एकदा तरी तिने वेदाचा आणि अथर्वचा विचार करणं गरजेचं होतं। आई, तुम्ही समजताय तसं घडलेलं नाहीये। मी माझा जीव नाही दिला माझ्या वेदाला, अथर्वला। तुम्हाला सोडून का जाईन मी? माझं आणि अथर्वचं भांडणही तुम्हाला वाटतंय तसं झालंच नव्हतं। अथर्व माझ्यावर रागावले होते, पण तो राग फक्त माझ्या काळजीपोटी होता। कमाल आहे, औषध घेतल्यानंतर सुद्धा तुझा ताप कमी होत नाही। औषध घेतल्यानंतर ना अंबिका, तू औषध घेतलं नाहीयेस। अथर्व, आय एम सॉरी, मी खरंच विसरले हो। तू विसरली नाहीयेस, तुला सिरियसनेस कळत नाही या गोष्टींचा। आणि ऍक्च्युली ना चूक माझीच आहे, मी गोळी काढून द्यायला हवी होती तुला। ओ ठीक आहे, ताप आहे, फक्त होईल हळूहळू कमी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।